नमस्कार मित्रांनो, आज आपण द फॉल ऑफ ट्रॉय इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील 3.2 या पाठातील पार्ट फर्स्टचा वर्कशॉप आपण या ठिकाणी पाहणार आहोत। यामध्ये पहिला प्रश्न दिला आहे, फाइंड अँटोनिम्स ऑफ द फॉलोइंग फ्रॉम द पॅसेज। या पाठाच्या सहाय्याने पॅसेजच्या सहाय्याने आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचे आहेत। त्या पार्टमधून पहिला शब्द दिला बॅरेन, BARREN। बॅरेन याच्यासाठी ऑपोजिट वर्ड त्या पाठामध्ये आला आहे फर्टाईल, म्हणजेच सुपीक किंवा सकस या अर्थाने। दुसरा शब्द दिला आहे ऑफेंडेड। ऑफेंडेडचा ऑपोजिट वर्ड या पार्टमध्ये आला आहे प्लीज। नंबर 3 कोवार्डली, त्यासाठी ऑपोजिट वर्ड आलेला आहे ब्रेव शूर। देन नंबर D पीस, शांतता ज्याला आपण म्हणू शकतो, त्याच्यासाठी ऑपोजिट वर्ड आला आहे वार। नंबर E सरेंडर, सरेंडरसाठी ऑपोजिट वर्ड आलेला आहे अटॅक, आक्रमण करणे। एक्सपोज, एक्सपोजसाठी क्लोज, बंद करणे। अँड डिफेन्सलेस याच्यासाठी ऑपोजिट वर्ड आला आहे सेफ। देन क्वेश्चन नंबर 2। नाउ क्वेश्चन नंबर 2, करेक्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग फॅक्ट्स फ्रॉम द पॅसेज। पॅसेजमधून सत्य परिस्थितीचा आधार घेऊन आपल्याला वाक्य करेक्ट करायचे आहेत। पहिलं वाक्य दिलेलं आहे, ए ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज। ट्रॉय लोक हे कॅटल अँड ग्रास यांचा व्यापार करत होते। तर हे वाक्य आपण पॅसेजच्या सहाय्याने करेक्ट करू शकतो। ट्रॉय ट्रेडेड इन गुड्स अँड ग्रेन, तर त्या पॅसेजच्या सहाय्याने आपण गुड्स अँड ग्रेन हे शब्द घेऊन ते वाक्य करेक्ट करू शकतो। बी सेंटेन्स दिलं आहे, ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी। युद्ध चालू असताना ट्रॉजन्स लोकांनी त्या भिंतीवरून, त्या गेट किल्ल्यावरून, दरवाजावरून उड्या घेतल्या आणि ते शत्रूसोबत लढू लागले। तर हे वाक्य करेक्ट करू शकतो आपण। ड्युरिंग वॉर ट्रॉजन्स वुड क्लोज द डोअर्स ऑफ द फोर्ट, तर त्यांनी त्या किल्ल्याचा जो दरवाजा होता तो बंद केला होता। देन सी हेलन एस्केप विथ मेनालॉस, हेलन मेनालॉस सोबत पळून गेली होती। तर हे वाक्य अशा प्रकारे आपण करेक्ट करू शकतो। हेलन इलॉप विथ पॅरिस इन प्रिन्स ऑफ ट्रॉय, ट्रॉयचा जो राजा होता पॅरिस, त्याने तिला पळवून नेलं होतं। डी द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रॉजन्स, हे वाक्य देखील आपण करेक्ट करू शकतो पॅसेजच्या सहाय्याने, त्या पार्टच्या सहाय्याने। समटाइम्स द ग्रीक्स डिफिटेड द ट्रॉजन्स अँड समटाइम्स द ट्रॉजन्स डिफिटेड द ग्रीक्स, अशा पद्धतीने। देन ई बोथ द एनिमीज वेअर ईगर टू कंटिन्यू फायटिंग, ते दोन्ही जे शत्रू होते ते लढण्यासाठी उत्सुक होते। तर हे वाक्य सुद्धा बोथ द आर्मीज, नॉट एनिमीज, बोथ द आर्मीज वेअर टायर्ड ऑफ वॉर, ते युद्धाला कंटाळलेले होते, थकले होते। द ट्रॉजन्स ऑफ बिईंग शट इन देअर सिटी अँड द ग्रीक्स ऑफ लिव्हिंग अवे फ्रॉम होम, तर ट्रॉजन्स लोक त्यांच्या शहरामध्ये स्वतःला कोंडल्यासारखं त्यांना वाटत होतं। बंद शहरामध्ये ते होते, त्याला कंटाळले होते, आणि ग्रीक लोक त्यांच्या घरापासून लांब होते, त्याला ते कंटाळलेले होते। देन एफ लास्ट सेंटेन्स, ट्रॉय वॉज अटॅक बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी। ट्रॉय हे खूप समृद्ध आणि मजबूत शहर होतं, म्हणून त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलेलं होतं। तर हे वाक्य आपण करेक्ट करू शकतो। ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय, त्यांना ट्रॉयचा बदला घ्यायचा होता फॉर द रॉंग डन टू देअर किंग मेनालस। त्यांचा जो राजा होता किंग मेनालस, त्याने चुकीच्या वागण्यामुळे त्याच्या चुकीचा बदला घेण्यासाठी त्यांनी त्याच्यावर आक्रमण केलं होतं। अशा प्रकारे आपण ही वाक्य पॅसेजच्या सहाय्याने करेक्ट करू शकतो। देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, स्टेट द काउंटर ॲक्शन फॉर द फॉलोइंग ॲक्शन्स। आपल्याला खालील ॲक्शनसाठी काउंटर ॲक्शन्स आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे। पहिलं सेंटेन्स, हेलन एलॉफ विथ पॅरिस। द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रेव्हेंज ऑन ट्रॉय, दे सेल्ड अँड लेड सीज टू द सिटी ऑफ ट्रॉय। अशा प्रकारे आपण या पहिल्या सेंटेन्सचं काउंटर ॲक्शन लिहू शकतो। सेकंड सेंटेन्स, द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट। अशा प्रकारचं वाक्य दिलेलं आहे, त्याचं काउंटर ॲक्शनमध्ये आपण लिहू शकतो का द ट्रॉजन्स फॉट हार्ड अँड द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स। देन सी हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलीस। अशा प्रकारचं एक वाक्य दिलेलं आहे आणि त्याचं काउंटर ॲक्शनमध्ये आपण लिहू शकतो का अकिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लॅटर ऑन बाय अ पॉइझन ॲरो दॅट एंटर्ड हिज हिल, द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही कुड बी वाउंडेड। अशा प्रकारे याची काउंटर ॲक्शन आपण देऊ शकतो। देन डी द सीज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स, ते जे युद्ध होतं, आक्रमण होतं, ते 10 वर्ष कंटिन्यू चाललं। त्याचं काउंटर ॲक्शनमध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो का द ट्रॉजन्स वेअर टायर्ड ऑफ बीइंग शट अप in their city and the Greeks deeply
डिझायर्ड टू सी देअर होम्स अगेन. अशा प्रकारे त्याची काउंटर ॲक्शन आपण देऊ शकतो. देन ई, द फायटिंग वेंट ऑन डेली. ते युद्ध दररोजच चालू होतं. याच्यासाठी काउंटर ॲक्शनमध्ये लिहू शकतो इवन देन द सीज डीड नॉट एंड. ते युद्ध संपलेलं नव्हतं. द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. ग्रीक लोकांना शहर ताब्यात मिळत नव्हतं. ऑन अदर हँड, दुसऱ्या बाजूला द ट्रॉजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे बॅक टू ग्रीस. आणि त्या ट्रोजन लोक सुद्धा त्यांना तिथून घालवू शकत नव्हते. त्याच्यामुळे ते युद्ध कंटिन्युअसली चालूच होतं. अशा प्रकारे आपण यांच्या काउंटर ॲक्शन्स देऊ शकतो. देन क्वेश्चन नंबर 4, फ्रॉम आयदर ऑफ अवर 2 इंडियन इपिक्स फाइंड आउट विच बॅटल वॉर लास्टेड द लॉंगेस्ट. आपल्या भारतीय इपिकनुसार, महाकाव्यांच्या याच्यानुसार अशी कोणती 2 युद्ध होती का जी खूप दीर्घकाळ चालली होती. राईट डाऊन अबाउट इट्स कॉज. त्याचं कारण, द एनिमी आर्मीज, शत्रू सैन्य, इट्स हिरोज, त्यांचे हिरोज, इट्स ड्युरेशन अँड द फायनल आउटकम. त्याचा कालावधी आणि शेवटचा त्याचं निष्कर्ष किंवा त्याचं फायनल काय झालं त्या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. मग याच्यामध्ये आपण अशा प्रकारे लिहू शकतो. कॉजमध्ये आपण लिहू शकतो या ठिकाणी इंडियन इपिक जे आहे सुरुवातीला त्या महाकाव्य जे आपण सगळ्यांना माहीत आहे महाभारत. मग त्याचं महाभारताचं कारण काय होतं, कॉज आपण लिहू शकतो कौरवाज टूक पोजेशन ऑफ द किंगडम ऑफ हस्तिनापूर फोर्सबली which rightfully belonged to Pandavas and they were not ready to give even an inch of the land to Pandavas, so it led to the outbreak of the war. महाभारत का घडलं त्याचं कारण या ठिकाणी दिलंय का महाभारतावर. त्या ठिकाणी महाभारतामध्ये पांडवांचा त्या गादीवर हक्क असताना त्यांना कौरवांनी त्यांना बाहेर जाण्यासाठी किंवा राज्य न देण्याचं किंवा 1 इंच सुद्धा जमीन आम्ही तुम्हाला देणार नाहीत अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांनी आणि बळजबरीने त्यांना त्या ठिकाणी घालून लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. आणि त्याच्यामुळेच महाभारतासारखं युद्ध घडलेलं आपण पाहतोय. द एनिमी आर्मीज. मग याच्यामध्ये एनिमी आर्मीज कुठल्या होत्या तर कौरवाज अँड पांडवाज. कौरवाज 100 कौरव ब्रदर्स अँड मेनी फ्रेंडली किंग्स लाईक शकुनी, शल्य, कर्ण एटसेट्रा विथ देअर आर्मीज. मग कौरव 100 कौरव होते आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र शकुनी असतील, शल्य असतील आणि कर्ण हे त्यांच्यासोबत होते. पांडवाज 5 पांडवाज, 5 पांडव जे आपल्याला माहीत आहेत आणि त्यांच्यासोबत काशीराजा, किंग ध्रुपद, किंग विराट, दृष्टद्युम्न एटसेट्रा अँड देअर आर्मीज आणि त्यांचं सैन्य. अशा प्रकारे त्यांचे पांडवांसोबत होते. हिरोज. मग याच्यामध्ये हिरोज कोणकोणते होते तर पांडवांमध्ये धर्म, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल, सहदेव, अभिमन्यू अँड श्रीकृष्ण ॲज द कॅरिओटियर ऑफ अर्जुन. आणि कौरवांमध्ये दुर्योधन, दुःशासन, कर्ण, भीष्माचार्य, द्रोणाचार्य, जयद्रथ. ड्युरेशनच्या बाबतीत सांगता येईल का द वॉर लास्टेड फॉर 18 days. हे जे युद्ध होतं ते 18 दिवस चाललेलं होतं. फायनल आउटकम. मग याचं फायनल आउटकम काय निघालं तर द वॉर एंडेड इन विक्ट्री टू पांडवाज. शेवटी पांडवांचा विजय त्या ठिकाणी झाला. ऑल मायटी वॉरियर्स फ्रॉम कौरवा साइड एक्सेप्ट अश्वत्थामा वेअर किल्ड. कौरवांचे जे सर्व काही शूर योद्धे होते फक्त अश्वत्थामा सोडून सर्व त्या ठिकाणी मारले गेले. अँड इट वॉज अ कम्प्लीट रुईन फॉर देम. आणि त्यांचा सर्वनाश त्या ठिकाणी झाला. पांडवाज रिगेन हस्तिनापूर आणि हस्तिनापुरावर पांडवांचं राज्य प्रस्थापित झालं. अशा प्रकारे आपण या प्रश्नाच्या उत्तरामध्ये लिहू शकतो. देन लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडीवर आधारित 5वा प्रश्न आहे. अंडरलाईन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यांमध्ये सब्जेक्टला अंडरलाईन करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी पहिलं वाक्य दिलेलं आहे पॅरिस हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. आता या वाक्यामध्ये दिलेल्या वाक्यामध्ये सब्जेक्ट आपण सहज सांगू शकतो. या ठिकाणी पॅरिस हा सब्जेक्ट आहे. देन नंबर 2 द ग्रीक्स वेटेड टू टेक रेवेंज ऑन ट्रॉय. या वाक्यामध्ये द ग्रीक आर्मीज, द ग्रीक्स हा सब्जेक्ट आहे. देन नंबर सी द ग्रीक आर्मीज सेल टू ट्रॉय. द ग्रीक आर्मीज हा सब्जेक्ट आहे. द फायटिंग वेंट ऑन डेली, डी द ट्रॉजन टू फॉट हार्ड. द ट्रॉजन हा सब्जेक्ट आहे. अँड लास्ट वन द फायटिंग वेंट ऑन. या ठिकाणी फायटिंग हा सब्जेक्ट आहे. हिअर वी सी दॅट द आयएनजी फॉर्म ऑफ द व्हर्ब फाईट इज यूज ॲज अ सब्जेक्ट इन द फायटिंग वेंट ऑन. इट डज द वर्क ऑफ अ नाउन. या वाक्यांपैकी जे आपण शेवटचं वाक्य पाहिलं द फायटिंग वेंट ऑन याच्यामध्ये
फाईट या क्रियापदाला आयएनजी लागलेला आहे आणि तो ॲज अ नाऊन म्हणून कार्य करतोय, नाम म्हणून काम करतोय. वेन द आयएनजी फॉर्म ऑफ वर्ब इज यूज ॲज अ नाऊन, आणि ज्यावेळेस आयएनजी लागलेलं क्रियापद हे नाऊन म्हणून काम करतं, इट इज नोन ॲज अ जिरंड, त्याला जिरंड असं म्हणतात. ऑर व्हर्बल नाऊन, किंवा क्रियापदाचं नाऊन करता असं आपण त्याला म्हणत असतो. मग जिरंड म्हणजे नेमकं काय ते आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला असतो आणि तो नाऊन म्हणून ज्यावेळेस काम करतो त्याला आपण जिरंड म्हणतो, त्याला मराठीमध्ये कृदंत असं म्हणतात. मग जिरंड, रीड द फॉलोइंग एक्झाम्पल्स ऑफ जिरंड्स, त्याची काही उदाहरणं या ठिकाणी दिलीत. नंबर 1, गार्डनिंग इज अन आर्ट. या वाक्यामध्ये गार्डनला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे आणि तो एक सब्जेक्ट म्हणून या ठिकाणी काम करतोय, म्हणजेच जिरंड म्हणून तो कार्य करतोय. कुकिंग इज अ सायन्स, कुकिंग हा शब्द या ठिकाणी जिरंड म्हणून कार्य करतोय. आय एन्जॉय रीडिंग पोएम्स, या ठिकाणी रीडिंग हा शब्द जिरंड म्हणून कार्य करतोय. आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग, मला लिखाण कामापेक्षा वाचन अधिक आवडतं. क्रियापदांना आयएनजी लागलेले प्रत्यय. रिराईट द अबोव सेंटेन्स युजिंग अदर अप्रोप्रिएट जिरंड्स इन प्लेस ऑफ द वन्स गिवन हिअर. मग या ठिकाणी त्यांनी अजून आपल्याला जिरंड्स ची वाक्य लिहायला सांगितलेली आहेत त्यांच्या ऐवजी. तर गार्डनिंग इज अन आर्ट, गार्डनिंग शब्द काढून आपण त्या ठिकाणी स्पीकिंग हा शब्द घेऊ शकतो आणि स्पीकिंग इज अन आर्ट म्हणजे अशा प्रकारे आपण जिरंडचा उपयोग करून त्यांच्याऐवजी काही वाक्यसुद्धा या ठिकाणी लिहू शकतो. या पद्धतीने पहिल्या पार्टवर आधारित इंग्लिश वर्कशॉप आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. मला वाटतं आपल्याला इंग्लिश वर्कशॉपमध्ये दिलेले सर्व प्रश्न चांगल्या प्रकारे समजले असतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा आणि जर आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.